आज आपण हिरव्या मिरचीच्या ठेचा टाकून भजी बनवणार आहोत। 1 वाटी असं दाबून मी बेसन पीठ घेतलेलं आहे बघा असं। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि चांगलं मिक्स करून घ्या। आता ह्याच्यात टाकणारे 1 चमचा फक्त मी तांदळाचं पीठ। आता आपल्याला ह्याच्यात परत थोडंसं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता ह्याला काय करायचं, एक 5 ते 7 मिनिट एकसारखं फेटून घ्यायचे आपल्याला। ह्याच्यात फक्त हे धने पावडर आहे, छोटा अर्धा चमचाला असं कमी असे मी जिरे घेतलेले आहेत, छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर। तर ह्या ठेच्यामध्ये बघा थोडंसं जिरं, हिरवी मिरची आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे। हा मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा, असा मोठा मोठा कापलेला आहे। ह्याच्यामध्ये टाकूया आपण कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याला चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया। कढीपत्त्याला छोटे छोटे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 चमचा कडक तेल गरम टाकायचं आहे बघा। आता हे मी मिक्स करून घेते। तर मिक्स करताना बघा असं करायचं, एका साईडनं तेल ठेवलंय बघा मी गरम करायला आणि तेल चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये अशी भजी सोडून घ्यायची। गॅस आहे मीडियम। आता मी एवढी सोडून घेते आणि आपण ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया। गॅस मीडियम असल्यामुळे बघा आपण ही पहिली जी टाकली होती का नाही, ते अशा लाल होतात बघा लगेचच। मग त्यांना अशी पलटी करायची लगेचच। आणि किती फुगल्यात बघा। पीठ चांगलं फेटायचं। आता त्याचा चांगला आपण गोल्डन कलर करून घेऊया। मस्त लागतात बघा अशा पद्धतीमध्ये। आता आपण हे काढून घेऊया आणि फुगल्यात किती बघा, किती मस्त बघा फुगले। तेलकट होत नाहीत, काही नाहीत बघा। एकदम आतून बघा अशी जाळीदार अशी गरम गरमच बघा, मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे।